आम्ही सगळे धक्के टोपे खाऊन आता इथपर्यंत पोहोचलेला आहे। व 2004चा माणूस 2009ला नसतोय, 2009चा असलेला माणूस 14ला नसतोय, 14ला असलेला माणूस 19ला येतोय, 19ला नसलेला 24ला मिळतोय। हे सगळं गेले 5 निवडणुकात मी या जिल्ह्यामध्ये बघितलेलं आहे आणि चेतननेही त्या पद्धतीने ऐकलं। लोकसभेलाही भूमिका घेतली, आता देखील राहुल पाटलांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी घेतलेली आहे। येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे राहुलला जिथं मदत लागेल तिथं मदतीचा हात माझा निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहे। राहुललाही परवा सांगितलं, काळजी करू नकोस, आपण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळात जोडणी घालूया। मी मालोजीराजे पीएन साहेब एकत्र बसलो, त्याचा उल्लेख पूर्वी मी केला भाषणामध्ये आणि मालोजीराजांना सांगितलं पहिला मतदारसंघ तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या। ते म्हणले शहर मला पाहिजे, पीएन साहेब म्हणले करवीर मला पाहिजे, मग राहिला दक्षिण, म्हणलं मी दक्षिण मध्ये उभारतो, म्हणलं काय अडचण नाही। या जिल्ह्याचं राजकारण आज करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पुढची उद्याची 25-30 वर्ष राजकारणाचे, मी सकाळी उठून कुठं राहण्यात आता ऊस तोडायला जाणार नाही। माझा धंदा सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत राजकारण आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आणि मला चेतन नरकेंचेही मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण की लोकसभेला देखील ते इच्छुक होते। त्यावेळी मी मालोजीराजे त्यांना भेटायला गेलो, नंतर शाहू महाराजांची आणि अरुण नरके साहेबांची तर प्रचंड मैत्री अनेक वर्षाची आहे। कारण की कुठली फुटबॉलची मॅच असेल तर मला वाटतं अरुण नरके साहेब नाहीत असं होत नाही, प्रत्येक मॅचला महाराजांच्या शेजारी बसलेले दिसायचे। आणि मी हेच चेतनला सांगितलं, तिकीट मागण्याबद्दल दुमत नाही, परंतु तिकीट मिळालं नाही तर मात्र तू थांबायला पाहिजेस। आणि भविष्यकाळात निश्चितपणे तरुण आहात तुम्ही, उद्याच्या भविष्यकाळात कुठं काय मोठं करायचं त्याची जबाबदारी माझी असेल, तुम्ही काळजी करू नका। शेवटी या जिल्ह्याचं राजकारण आज करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पुढची उद्याची 25-30 वर्ष राजकारणाचे, मी सकाळी उठून कुठं राहण्यात आता ऊस तोडायला जाणार नाही। माझा धंदा सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत राजकारण आहे, दुसरं काय मी करत नाही। त्यामुळं या दोघाही तरुणांना सांगितलं, आता गोष्टी आलेल्या आहेत, राहुललाही परवा सांगितलं काळजी करू नकोस, आपण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळात जोडणी घालूया। चेतनलाही आम्ही समजावून सांगितलं, तरुण आहात, अजून 30 वर्ष तुमच्या आयुष्यातली कारकिर्दीची आहेत, उद्याचा भविष्यकाळ काय सांगतो या ठिकाणी आपण सांगू शकत नाही। उद्याचे चांगले दिवस आज पाहिजे असतील तर कदाचित 2 पावलं आत्ता मागे यावं लागलं तर येण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल। आणि चेतननेही त्या पद्धतीने ऐकलं, लोकसभेलाही भूमिका घेतली, आता देखील राहुल पाटलांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी घेतलेली आहे। त्याबद्दलही जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचा मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो। उद्याच्या भविष्यकाळात जिथं संधी देता येईल तिथं आपण संधी देऊ। शेवटी या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सहकारातलं राजकारण असेल किंवा लोकल स्थानिक स्वराज्याचं राजकारण असेल, शेवटी महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं ही आता माझी जबाबदारी निश्चितपणे असणार आहे। आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण, चैतन्यमय वातावरण आदरणीय खासदार शाहू महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे। हे वातावरण टिकवायचं काम उद्याच्या भविष्यकाळात तुमची आमची सर्वांची जबाबदारी प्रामुख्याने या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून चेतन काही काळजी करू नकोस, कुठं तुला त्रास बीस झाला बदल्या बिदल्या तर मी आहे। ते सारखा जरा टेन्शन मध्ये असतोय, लगेच पॅनिक होऊन मला फोन करतोय लगेच। त्यामुळे राजकारणाची नवीन सुरुवात असल्यामुळं थोडं लगेच काही गोष्टी होत नाहीत, थोडं पाणी व्हायला लागतं, अडचणी येतात। आम्ही सगळे धक्के टोपे खाऊन आता इथपर्यंत पोहोचलेला आहे। व 2004चा माणूस 2009ला नसतोय, 2009चा असलेला माणूस 14ला नसतोय, 14ला असलेला माणूस 19ला येतोय, 19ला नसलेला 24ला मिळतोय। हे सगळं गेले 5 निवडणुकात मी या जिल्ह्यामध्ये बघितलेलं आहे। म्हणजे चंदगड बसून ते अगदी या सगळ्या जिल्ह्यामध्ये कुरुंदवाड पर्यंत हा आता अभ्यास गेल्या 20 वर्षामध्ये माझा सुद्धा झाला। आणि मग ठीक आहे, संयमानं आपण राजकारण करूया, चांगलं राजकारण करूया। आज सुदैवानं शाहू महाराजांचं नेतृत्व आपल्याला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे, खासदारकीच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे। आणि तसा पन्हाळा गगनबावडा असेल,
हा जुना आदरणीय DY पाटील साहेबांची ऋणांबन असणारे तालुके आहेत. थोडं PN साहेब लक्ष द्यायचे, त्यामुळे मी कधी हस्तक्षेप आम्ही वाटणी ठरली होती की त्यांनी पन्हाळा बघावं, करवीर बघावं, जिथं मदत लागेल तिथं मी मदत त्या ठिकाणी करायचो. परंतु आता येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे राहुलला जिथं मदत लागेल तिथं मदतीचा हात माझा निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी चांगलं काम करण्याची भूमिका या ठिकाणी घेऊया. आता वेगवेगळे संदर्भ, पन्हाळा तालुक्यातले गटातटाचे संदर्भ वेगवेगळे आहेत, परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, ते गटागटाचं इतर राजकारण थोडं बाजूला ठेव्या. ज्या कर्तृत्व नेतृत्वाने PN पाटलांनी या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मगाशी सांगितल्याप्रमाणे मतदारसंघाची पुनर्रचना 2009 साली झाली आणि काय करायचं काय नाही करायचं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यावेळी मी, मालोजीराजे, PN साहेब एकत्र बसलो, त्याचा उल्लेख पूर्वी मी केला भाषणामध्ये. आणि मालोजीराजांना सांगितलं पहिला मतदारसंघ तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या. ते म्हणले शहर मला पाहिजे. PN साहेब म्हणले करवीर मला पाहिजे. मग राहिला दक्षिण, म्हणलं मी दक्षिण मध्ये उभारतो, म्हणलं काय अडचण नाही. कारण की या तालुक्यात विभागणी एवढी झाली होती. गगनबावडा माझा कारखाना असलेला भाग हा करवीर मध्ये आला होता आणि दिडनेरली जिथं राजीव गांधी सूतगिरणी आहे तो भाग माझ्या दक्षिण मध्ये या ठिकाणी आला होता. मी राहतोय ते कसबावाडा उत्तर मध्ये गेलं होतं. त्यामुळे आम्ही तिघांनी बसून त्यावेळी वाटणी केली कोण कुठल्या मतदारसंघात उभारायचं. ठीक आहे, परिस्थितीनुसार आम्ही पुढे त्या राजकीय राजकारणामध्ये पुढे त्या ठिकाणी घेत गेलो. आणि म्हणून हा सगळा इतिहास सांगण्यामागचं कारणच एवढं आहे की महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, आम्ही एकत्रितपणे आजपर्यंत काम करत आलेलो आहे. उद्याच्या भविष्यकाळात सुद्धा अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.